अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आज गुरुपौर्णिमा आहे। हा दिवस खूप महत्वाचा आहे। गुरुपौर्णिमा तिथी या दिवशी असते आणि गुरुपौर्णिमा तर हा दिवस प्रभावी असल्यामुळे या दिवशी आपण वागताना बोलताना काही नियमांचं पालन करायचं आहे। काही गोष्टी आपल्याला करायच्याच आहेत आणि काही चुका कटाक्षाने टाळायच्या आहेत। कारण जसं शुभ दिवशी आपण पूजा अर्चा करत असतो की त्याचं आपल्याला चांगलं फळ मिळेल, त्याचप्रमाणे या दिवशी जर आपण काही चुका केल्या तर त्याचे वाईट परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागतील। म्हणून अमुक एक शुभ दिवशी आपल्याला काही नियमांचं पालन करायचं असतं। गुरुपौर्णिमा बघा अतिशय महत्वाची तिथी आहे। या दिवशी गुरुपूजनाला खूप महत्व असतं। या गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं। तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्याला पूजा अर्चा कशी करायची, अगदी सोप्या पद्धतीने आपण जशी सेवा करायची आहे तशी आपल्याला गुरूंची सेवा करू शकतो। फक्त मनामध्ये भाव असणं तितकंच महत्वाचं आहे। कारण एखादी गोष्ट जर आपल्या मनामध्ये भाव नाही आणि आपण केली ना, मग त्या गोष्टीचं फळ आपल्याला कधीच मिळत नाही। तर बघा गुरुपौर्णिमेचा दिवस महत्वाचा असल्यामुळे आपल्याला या दिवशी काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते। सगळ्यात पहिलं आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठून आपली देवपूजा वगैरे करायची आहे। अंघोळ करून झाल्यानंतर देवपूजा करायची आहे। अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही 2 थेंब गंगाजल किंवा गोमूत्र टाका। कारण बघा दिवस हा शुभ असतो, तर काही वाईट गोष्टींचा आपल्यावर परिणाम झाला असेल तर गोमूत्र किंवा गंगाजल तुम्ही टाकून अंघोळ केली तर वाईट गोष्टी नकारात्मकता ही धुतली जाते। यानंतर आपल्याला मुख्य दरवाजाला स्वच्छ करायचं आहे। आपलं घर छान स्वच्छ करायचं आहे। झाडून पुसून तर उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा। मुख्य दरवाजावर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमची रोजची देवपूजा करायची आहे। देवपूजा झाल्यानंतर सेवा करायची आहे आणि मग गुरुपद घ्यायचं आहे, ठीक आहे। तसंच या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे, पाणी अर्पण करायचं आहे आणि दिवा लावायचा आहे। तुम्ही तो सकाळी सुद्धा हे करू शकता, संध्याकाळी सुद्धा करू शकता। पित्रांच्या स्मरणार्थ तुम्हाला काहीतरी दान करायचं आहे। पौर्णिमा तिथी आहे। पौर्णिमा तिथी बघा माता लक्ष्मी भगवान विष्णूंना समर्पित असते। असंच अशा शुभ दिवशी जर काही चांगल्या गोष्टी केल्या, दान वगैरे केलं तर आपल्याला त्याचा खूप फायदा होतो। म्हणून तुम्हाला या दिवशी जमेल तसं दान करायचं आहे। पित्रांचं स्मरण करून दान करायचंय। यानंतर सेवा मी तुम्हाला सांगितलं बघा, श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप, तारक मंत्राचा जप, त्यानंतर स्वामी चरित्राचं तुम्हाला एक पारायण करता आलं तर ते करा। जितके जास्त पाठ तुम्हाला या दिवशी वाचता येतील तेवढे करायचे आहे। आणि महत्वाचं म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवसापासून तुम्ही सत्यनारायणाला सुरुवात करू शकता। संध्याकाळी आपल्याला सत्यनारायण करायचा असतो। तर सत्यनारायण जे आहे प्रत्येक पौर्णिमेला जर तुम्ही सत्यनारायण केले तर वर्षामध्ये 12 सत्यनारायण पूजा आपल्याकडून होत असतात। तर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही या पौर्णिमेपासून सुरुवात करू शकता, कळालं। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला या दिवशी मंदिरामध्ये पिवळ्या वस्तूचं दान करायचं आहे। बघा पिवळी वस्तू जी आहे तर ती आपल्याला माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळत असतो। यानंतर घरातील मोठे व्यक्ती, आपले आई वडील, त्यांच्यानंतर आजी आजोबा जर कुणी असतील घरामध्ये, गुरु शिक्षक हे जे मोठे व्यक्ती आहेत त्यांचा आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे। त्यांचे चरण स्पर्श करून आपल्याला त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे। गुरूंचा आशीर्वाद घेणं या दिवशी खरंच खूप महत्वाचं आहे, ठीक आहे। आणि यानंतर तुम्हाला माहिती आहे की आपली अगदी लहानपणापासून म्हणतो ती प्रार्थना म्हणायची आहे, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। या मंत्राचा, या प्रार्थनेचा आपल्याला एकदा तरी दिवसातून उच्चार करायचा आहे। बघा सोप्या गोष्टी आहेत, या जमतील तेवढ्या तुम्ही गोष्टी करा। तुम्ही सेवा वगैरे जी आहे ती सकाळी जमलं तर सकाळीच करा, नाही जमलं तर संध्याकाळी केली तरी सुद्धा चालेल। तर बघा या झाल्या कुठल्या गोष्टी आपल्याला चांगल्या गोष्टी करायच्यात ज्यामुळे आपल्याला या दिवसाचा लाभ होईल, भरभरून पुण्य मिळेल। आता या उलटच पौर्णिमेच्या दिवशी कुठल्या चुका टाळायच्या आहेत, कुठल्या गोष्टी करायच्या नाहीयेत। तर बघा या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कोणाशी खोटं बोलणं, कोणाची फसवणूक करणं, कोणाचा तरी अपमान करणं या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत। हा दिवस खरंच खूप महत्वाचा आहे। एकदा तरी एखादा दिवस आपण खूप चांगलं काहीतरी पूजा अर्चा करतोय, 2-2 तासाची सेवा करतोय आणि त्यानंतर काहीतरी वाईट साईड बोलतोय तर त्या 2 तासाच्या पूजेचा काहीही अर्थ उरत नाही। आपण सेवा करतोय, पूजा करतोय ना, तर आपलं मन आपण शांत ठेवायचं। आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी का होईना आपण आपलं मन शांत ठेवलं पाहिजे। क्रोध, ईर्ष्या अशा या वाईट गोष्टी आहेत त्या मनातून काढून टाकायच्यात। यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी बघा मांसाहार वगैरे यांसारख्या गोष्टीपासून दूर राहायचं आहे। खरं तर बघा आता चातुर्मास सुरू झालेला आहे। संपूर्ण चातुर्मास आपण बरेचसे नियम पाळत असतो, त्यातल्या त्यात अशा शुभ दिवशी आपल्याकडून खाण्यापिण्याच्या बाबतीत काही चुका व्हायला नको, कारण त्यांचे मग खरंच खूप वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात। आपलं शरीर जितकं शुद्ध असेल ना तितका त्या दिवसाचा आपल्याला फायदा होत असतो। यानंतर बघा या दिवशी समजा तुमच्या दारामध्ये कोणी आलं, काही मागण्याला आलं तर तुमच्या यथाशक्तीने तुम्ही काहीतरी दान करा, पण दारामध्ये येणाऱ्या व्यक्तीचा अपमान करू नका। कितीही मग ती व्यक्ती आपली दुश्मन जरी असेल, शत्रू जरी असेल, पण तरी सुद्धा आपल्याला त्या व्यक्तीचा अपमान करायचा नाहीये, हे नेहमीच पाळलं पाहिजे। कारण कोणी व्यक्ती जेव्हा आपल्या दारामध्ये येते तर ती दारामध्ये आल्यानंतर आपण म्हणतो बघा अतिथी देवो भव, ती व्यक्ती आपल्यासाठी देवाप्रमाणे असते। तर त्यामुळे आपल्या दारामध्ये आलेल्या व्यक्तीचा कधी पण अपमान करू नका। आणि तुम्ही या दिवशी तुम्हाला बघा गाय, कुत्रे वगैरे असे प्राणी दिसले तर त्यांना तुम्ही नक्की काहीतरी खायला द्या।
गुरुपौर्णिमेचा दिवस खरंच खूप महत्वाचा आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही सांगितलेल्या गोष्टी कराल, चुकीच्या गोष्टी टाळाल, की जेणेकरून मग आपल्याला म्हणायची वेळ येणार नाही, की मला माझ्याच बाबतीत असे वाईट दिवस का येतात, मलाच अशा अडचणींना का सामोरं जावं लागतं. तर त्यामुळे तुम्ही या नियमांचं पालन कराल अशी मी अपेक्षा करते. माहिती तुम्हाला पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.